बा सोडून आलाय सत्तीला तिकडे मी आणायला गेलो तर लयच खोळ्यात काढतील मला। अरे असं नग करू, तू गेला तर समजासने बरं वाटेल बघ। जातो अंगाशी आता कसं जा। आयो बाळू मामा आल्यात। कोण? बाळू येऊ का? ये सत्ते पाणी आण। बसायचं आहे का उभ्यानच बोलायचं? बस कशी आहेस? आज वेळ मिळाला का विचारायला? बाय आई बरी आहे का? मन गुतलं आहे तिचं समजा, दिसरात काळजी करत असते। तू धड वागला तर तिची काळजी कमी नाही व्हायची का? परपंच आहे, त्यात किती गुतायचं हे ज्यानं त्यानं ठरवायचं। आणि होय, त्या कामासाठी आलोय तर सांगायचं राहील तर ते आपल्याला घरला निघायचंय। आता सांग चला। त्याला काय होतंय? म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा आणून सोडायचं आणि जेव्हा पाहिजे तेव्हा घेऊन जायचं। आयो जाऊ दे आता तंटा नग बरं। तू का बस, नवरा आला तर त्याच्याकडे घ्यायला लागलीस? अगं हो त्याचं नव्हतं केलं आहे त्यानं, त्याचा काय विचार करायचा? तर तुलाच घाई लागली आहे जायची। मी म्हणलं आहे का जायचंय? गंगोताय माझ्याकडे येळ नाही, तुला नसल दाडायचं तर तसं सांग, निघतो म्या। बघितलं का ह्याची दम? जा बाबा तुझ्या बायकोला घेऊन, का माझ्या डोसक्याला का हात न ग? या बघ कसं जगायचं तू, आणि हात जोडतीये गुन्हानं नांदव, तळ हाताच्या पोडागत जपलं हाय तिला। कधी डोळ्यात पाणी येऊ नाही दिलं तिच्या। आय पाहिजे तर मी थांबते इथं, पर तू रडू नगस। काय नग, तू जा तुझी घरला, त्या बघ कसं करायचं ते।
खायची बी इच्छा नव्हती तिला इकडे डाळ. आता घरात नाही तर डोसकं खाती. सत्य आवराय घे, निघू आपण. सत्य कुकू ठेवला आहे समोर, लावून दे. आणि ह्यो धड नाही वागला तर मला सांगावा धाड, म्या बघती ह्याच्याकडं. तुला काय लागलं तर सांगावं धाड. काळजी घे. येतो. चल सत्य. बायाचं कंदील घेऊन जा, वाटत अंधार असल. आय कसला विचार करत आहे? नाही, काय नाही. बाळू कुठं आहे? असेल की इकडंच कुठेतरी गाव. जरा ध्यान ठेवत जा त्याच्याकडं. वय तू काय बी काळजी नका करू. आणि हा, हे असलं विचार करत बसायचं बंद कर आधी. समज नीट होणार आहे. अरे मला बी हेच वाटत होतं, का आता नीट होईल, आता नीट होईल. तसं तर काय होताना दिसत नाही बघ. हे बघाय, बाळू कसा वागतो हाय ते आपल्याला समजत जरी नसलं ना, पण मी एक सांगतो आहे, तो कधी बी असं चुकीचं नाही वागायचं. अरे ते मला बी ठाव आहे, पण लोकांनी समजत नाही त्याचं काय. लोकांनीच काय, तुझ्या बाला बी नाही समजत. पर एक हाया, बाळून बी जरा समजून बुजून वागाय पाहिजे. त्याच्या बी डोसक्यात काय चाललं हाय काय बी कळत नाही बघ. बायकोला माहेरी धाडली हाय आणि ह्यो वन वन करत गावभर हिंडतो हाय. कवा यांच्या संसाराची घडी बसायची र. पांडुरंगाकडं एकच मागणं हाय बघ, का माझं डोळं मिटायच्या अगोदर त्या दोघांनी सुखानं संसार करताना बघायचा. आय असं काय बी बोलू नको सांच्याला. काय चुकीचं बोलले म्या. आता बाळू, अरे कुठं गेला होता हा? कवा धरणं बाहेर आहेस तू? अगं बया, सत्य तू कवा आलीस? आत्ताच येते हाय, हे घ्यायला आलं होतं.
बाळू ह्यो आला होता तुला घ्यायला? वय यांनी सांगितलं का काय आणायला? माझं मॅच आणलंय. बरं झालं बाबा. अरे असं जरा शाण्यागत वागत जा की. बा कुठं आहे सांग बाला. लाडकी नात आली आहे म्हणा. नात नव बाळू, सुनबाई आली आहे म्हणा घरात परत. अरे तालुक्याला गेला हाय, ते शेतीचं काय काय आणायचं हाय म्हणा. आजे तुम्ही बोलत बसा, मी करते स्वयंपाक. हागण हाय नाही दमून आली हाय. तू बस, मी गरम गरम भाकऱ्या टाकते. हा अगं म्या कशा पैदा मुनी, तू सरक म्या करते. अगं न ग, आता पुढं समजा तुलाच करायचं आहे ना व. मग तू आलीस हेच लय झालं बघ माझ्यासाठी. मला बी काय गोड वाटत होतं व तिकडं. व्हय, इथं बी समजा मोकळं मोकळं वाटत होतं बघ. तू नव्हतीस तर घराला घर पणच नव्हतं. घरची लक्ष्मी आहेस तू. या मोरा अशी जाऊ न ग बाय. नाही जाणार. काय रे बाळू, तुला कसं काय सुचलं हिला घेऊन यायचं? मला तिकडे दाडत होता, मग काय करणार म्या. बर सत्य बाळू, आता दोघं बी गोडीनं संसार करा. होय तुमचं चालू द्या, म्या हाय बाय. बाय. चल बे मग चल. काय रे भीमदा, एवढा का खुल्ला आहेस? अरे लय बरं केलंस बघ, सत्तीला इकडे घेऊन आला असते. होय, माझा वेगळाच विचार होता. वेगळा म्हणजे? काय नाही, अरे बाच सारखं चाललं होतं ना व, तिकडे जा तिकडे जा, मग सत्तीलाच इकडे घेऊन आलो. हा हे बरोबर आहे बघ. मला बी वाटत होतं का तू तिकडे नाही जायला पाहिजे. मला बी नाही जायचं तिकडं. ती बिचारी सत्ती सुखात राहिली असते तिकडे. तर बाण काय काय ना ग वय, आपला बात ऐकायच्या बाहेर गेला हाय. पा बरोबर आहे बघ. पण मला पण वाटतं का बाची बी चूक नाही रे त्यात. मग काय माझी चूक आहे वय? नाही बाबा, तुझी बी काही चूक नाही, कोणाचीच चूक नाही बघ. म्या काय म्हणत होतो, आईला बी लय वाटतं बघ का तू आणि सत्ती इकडेच राहावं, तुमचा संसार जवळून बघावा. अरे संसार करा येळ कोणाला हाय? मॉप काम पडले आहेत मला, तुला तर ठावच आहे की. अरे बाकीच्यांसाठी जेवढं करतोस तेवढं आयासाठी नाही करू शकत का? म्हणजे अरे तिला बी वाटत असेल, तिची बी स्वप्न असतील. ऐक माझं, तेवढी इच्छा पुरी करा आयाची. गंगूताईकडे जायचं टाळलंच आहे, हे करायचंच होतं बघ. आता बघू. अरे एवढं करतो हाय, अजून थोडं कर की. अरे बाबा मायाच्या नाही जमायचं हे समज. नाही जमायचं म्हणजे? हा, अरे ज्याला कोणाला काय जमत नाही ते बी तू सहज करतोस आणि हे जमायचं नाही म्हणतोस होय. अरे खरं आहे तेच सांगतोय म्या. काय जमत नाही बरं तुला? आणि एवढं काय करायचं असतं रे? सत्ती संग नीट बोल, तिला बरं वाटेल, आय आणि बाला बी बरं वाटेल. बाळू तूच म्हणत होतास ना, आई आणि बानं आपल्यासाठी लय काय काय केलं म्हणून. आपण एवढं बी नाही करू शकत का रे त्यांच्यासाठी? काळभैरी, काळभैरी. अव देवी आहे माहेराला गेली होती आणि बाळू तिला घेऊन घरी येताना पाहिलं आहे. अहो मी लपूनच पाहिलं आणि लगेच तुम्हाला सांगाय आलो आहे. तू फक्त लक्ष ठेव, काय करतात कुठे जातात व्यवस्थित बघ. हा मग भाई. अव
देव्याबद्दल जेव्हापासून तुम्ही सांगितलं आहे ना व मला तर लय आनंद झाला आहे बघा. आता जे पाहिजे ते भेटल. मंगळू तू बघ, त्या देव्याला मिळवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. होय होय अहो तुम्ही ते करणार. मला विश्वास आहे तुमच्यावर. पर त्या बाळ्यापासून जरा जपून. अरे त्या बाळ्याने माझ्या नांगीवर पाय दिलाय, त्याला दंश केल्याशिवाय मी मागे हटणार नाही. मला वाटलं नव्हतं तुम्ही मला घ्या याल म्हणून. मला बी नव्हतं वाटलं, पण काय करणार, डोसक्याला ताप होत होता माझ्या. म्हणजे तंटा झाला का? हे तर रोजच आहे. नवं काय आहे त्यात? म्हणजे घरच्यांनी धाडलं म्हणून तुम्ही आलात. तुम्हासनी वाटलं नव्हतं? सत्य माझं काय मत आहे ते तुला चांगलंच ठाव आहे. होय, बाचं म्हणणं होतं का मी तिकडे जाऊन राहायला पाहिजे. मला नव्हतं राहायचं तिकडं, म्हणून तुला इकडं आणलं. तिकडे यायचं तर राहिलंच, पण हिथं तरी राहणार आहे का नाही? म्हणजे अगं इथंच आहे की मॅ. तसं नव, घरात पाय टिकणार आहे का नाही तुमचा? आणि हे म्या नाही म्हणत, समद्यासनीच असं वाटतं आहे. मला काय वाटतं ते महत्वाचं नाही का? हवं तसं कुठं म्हटलंय म्या. तुम्हासनी जे करायचं आहे ते करा की, पर हिथं घरातच राहून करा. घरात बसून बाहेरची कामं होतील का? आता तुम्ही वाकड्यातच बोलणार असाल तरी म्या तरी काय बोलू? नका बोलू मग. आणि हे बघा, कामाशिवाय घराबाहेर पडू नका. आणि जायचंच असेल तर मला सांगून जावा. माझ्याच्यानं एकली राहायचं नाही होणार आता. असं बोलून कसं चालेल? काम आली की बाहेर जायला लागेल मला. अशी काय कामं असतात तुम्हाला? तुला नाही समजायचं. आयानं बाचा धाका नका होईना. बाळू सत्यवाला न्यायला आला. नशीब नाही तर त्यो येईल असं काय वाटलं नव्हतं. आयानं बा हाय म्हणून तरी आज हे चाललं हाय. बर उद्या काय होईल? आणि म्या बी तिला किती दिस पुरणार हाय. देवा लय परीक्षा घेऊ नका माझ्या लेकीची. तिच्या वाट्याचं समद दुःख मला दे, पण तिचा संसार सुखाचं कर बाबा.